स्वप्न जे होते पूर्ण ते झाले, मुक्त जे होते आता बंधन आले नात्याला. वचनाचे अर्थ मी, बंधन हे सार्थ मी. अर्धांगी समजूनी संपूर्ण पाळले, सुख कळले कळले, सुख कळले कळले, कळले ना कसे असे सुर जुळले. सुख कळले कळले, सुख कळले कळले, कळले ना कसे असे सुर जुळले, मन जुळले. खजिनदार आले, खजिनदार आले. मी काय मोठा माणूस आहे आता, पैशाची चिंता नाही, खजिनदार आले आमच्या. सौभाग्याचे क्षण आले माझ्या वाट्याला. जन्माचे बंध हे, प्रीतीचे गंध हे, तू एका दसऱ्याने केसात माळणे. सुख कळले कळले, सुख कळले कळले, कळले ना कसे असे सुर जुळले. माझ्यापेक्षा उंच झाला तो एक मोठा पोरगा तिथे मागे उभा आहे. सुमितकडची मंडळी आणि स्मिता यांच्या माहेरची मंडळी यांना विनंती करतो की त्यांनी स्टेजवरती यायचं. आपण लग्न जे 25 वर्षापूर्वी लग्न लावलं होतं तोच आपण आज कार्यक्रम परत एकदा करणार आहे. मुलीचे मामा कोण आहेत का? तर त्यांचं देखील आम्ही इथे स्वागत करतो. मुलीची मंडळी
सुनी चारिते नरहरी पर्यंत मन परजुळा तिसरा श्रीराम गणेश तू वधुवरा मंगलम च मंगल सावधान रुक्मिणी सननी देखता तरी कन्या सगुणावरा नुतवरा मंगलम शुभ लग्न भोजने म्हणतसे सांबार तू देसरी भाली कुंकुम लावणिया पलनवे होती मंडळी जमली सारी सजलेला मांडो दारी मंडळी जमली सारी सजलेला मांडो दारी बोला शुभमंगल सावधान सावधान मंडळी जोडा शोभे छान 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 मंडळी जोडा शोभे छान 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 मंडळी जोडा शोभे छान 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 मारुती गाडी आली. मारुती गाडी
मारुती 800 त्याने सांगितलं की मावशी मावशी म्हटलं हॉस्पिटलमध्ये 25 वर्ष हे विश्वास घडलेला सुंदर प्रवास. आज या खास निमित्ताने आपण या दोघांना थोडं आठवणीच्या प्रवासात घेऊन जाणार आहोत आणि यासाठी आपण एक छोटीशी मुलाखत त्यांची आपण घेणार आहोत. कुणाला घाई असेल, कुणाला जायचं असेल ते काय होते माहिती कपडे होते डोकं नाही गेली दोन बोलतो कारण आमचा युनायटेड फोटोग्राफर फोरम आमचे ग्रुप आहे फोटोग्राफर लोकांचा मुंबईमध्ये 250 फोटोग्राफर आहे त्याच्यामध्ये म्हणजे मेंबर्स. तर त्याच्यामध्ये आम्ही बरेच कार्यक्रम आम्ही करत असतो आणि सुनील नेहमीच अग्रेसर असतो या कार्यक्रमामध्ये. तो खूप प्रेम आहे त्याचं, पण जेव्हा तो बायकोचा ऐकतो तेव्हा लोक बोलतात बायकोचा बैल आहे. आता द्या ना नंतर घ्या लगेच नाही मिळणार. सुनील खूप चांगला फोटोग्राफर आहे. त्याची स्पेशालिटी आहे चांगले पोर्ट्रेट्स काढतो, त्यामुळे त्याला पोर्ट्रेटचं महत्व माहिती आहे. वेळ देतात सगळ्या गोष्टीला वेळ देतात पण पोर्ट्रेटला वेळ देतात म्हणून आज आहे त्या वेळेचा सदुपयोग करून त्याच्या दिवसापूर्वीच गेली असती की असा कार्यक्रम करायचं ठरलंय. तर या कार्यक्रमाच्या निमित्त स्वागत करूया आपल्या लाडक्या जोडप्याचं आणि सुरू करूया त्यांचं अनुभव विश्व ऐकण्याची एक सुंदर मैफिल. तुमचं अभिनंदन करतो की तुमच्या लग्नाला 25 वर्ष पूर्ण झाली. त्यासाठी मी तुमचं अभिनंदन करतो. इथे उपस्थित सर्व लोकांना इथे उत्सुक आहेत जाणण्यासाठी की 25 वर्ष तुमची कशी गेली, प्रवास कसा झाला याबद्दल मग काही प्रश्न आहेत ते मी तुला विचारणार आहे आणि ते कसं जमेल तसं तुमच्या दोघांपैकी कोणी उत्तर दिलं तरी चालेल आणि कधी कधी कुठे बोलू शकता. बरोबर बरोबर खूप बोलतो. आज कसे आहे ते आलेलंच सगळे जे माझं प्रत्येक जण म्हणतो की आयुष्यामध्ये काय कमवलं. कृपया थोडा वेळ जरा शांत राहायचं. कृपया नम्र विनंती आहे. एक थोडा एक आपला 10-15 मिनिटाचाच आपला हा कार्यक्रम आहे. जरा बसून घ्या, जरा पाठीमागे बघता. ज्या वेळेला आपण आयुष्यामध्ये काय कमवलं असा विचार करतो मागे 25 वर्ष किंवा 50 वर्ष आता 50 वर्षाचा मी झालेलो आहे. पैसा खूप कमवला फिल्म लाईनमध्ये वगैरे, पण त्यापेक्षा मी जे कमवलं आहे ना ते आज इथे दिसतं. हे माझे नातेवाईक, माझे मित्रमंडळ, कारण हा कार्यक्रम व्हावा ही माझी इच्छा होती. कारण आम्ही लोकांच्या कार्यक्रमाला जातो आणि त्यांचे फोटोग्राफी करतो, तर ते म्हणजे आपलं पण असं एक गेट टुगेदर व्हावं ही इच्छा होती. त्यासाठी हे केलं. पण आम्ही घरी करणार होतो. माझे मित्र आहेत तिथे, ते आता कुठे हे जेठे म्हणून मित्र आहेत मागे आहेत ते नाही ना ते हॉल वगैरे आम्ही बघतो तुम्हाला करायचंच आहे असं करून त्यांनी हा घाट घातला. हे जेठे, हा हेमंत आणि आमचे एक मित्र राजेश तावडे गावी गेले आणि ह्या सर्वांनी हे हॉल वगैरे बुक केलं. म्हणजे मी आयुष्यामध्ये काय कमवलं तर मी आयुष्यामध्ये हे कमवलं की चांगले मित्रमंडळ आणि चांगले नातं जे माझ्यावर प्रेम करतात. पैसा तर आयुष्यामध्ये आपण कमवत असतो पण असे आणि आता इथे जेवढे आले हे प्रेमा खातर आले आणि हेच प्रेम मला आयुष्यभर मिळेल अशी मी आशा करते. खूप छान. सुनील, सर्वांना इथे तुमच्या दोघांबद्दल जाणून घ्यायचं आहे. तर सगळ्यात आधी हा प्रश्न आहे कारण आता 25 वर्षानंतर म्हणजे आता बरीच नवीन पिढी पण आता जॉईन झाली, नवीन पिढी आहे. तर सर्वांना असं म्हणजे एक सगळ्यांच्या मनामध्ये प्रश्न असेल की कुठे लोकांची भेट झाली, पहिली भेट कुठे झाली आणि त्याच्यात काही गंमत आहे का तुमच्या पहिल्या भेटीमध्ये?
गंमत म्हणजे खूपच गंमत आहे. रोजा चित्रपट किती जणांनी बघितलाय माहिती नाही, पण जुन्या लोकांनी रोजा पिक्चर बघितला असेल. बघितलाय ना? कोणी कोणी बघितलंय? हा, बघितलंय. तर ते रोजा पिक्चरची स्टोरी आणि आमची स्टोरी सेम आहे. मग बघायला बहिणीला गेलो आणि पसंतीला गेलो. त्यामुळे एक प्रॉब्लेम असा झालेला की मी यांच्या बिल्डिंगमध्ये कंटिन्यू जायचो. संतोषसाठी मला आला की माहीत नाही, त्याने माझं लग्न जमवलं. तर त्यांच्या बिल्डिंगमध्ये मी जात होतो 3-4 वर्ष. तर सर्वांना वाटायचं की ह्याने ओळखलं कसं, ह्या तर ट्विन्स आहेत ना, डुप्लिकेट. आई वडील ओळखत नाहीत आणि ह्याने कसं ओळखलं, ह्यांचं काहीतरी लफडं असणार. म्हणजे त्यांचे आई बाबा पण तसं होतं. दोन अगोदर काही नव्हतं ना, म्हणजे ती एक आठवण आहे. तुला काय बोलायचं आहे का? नाही, तो बोलायलाच नाही, तुम्ही बोला. मला जेव्हा त्यांनी बघितलं ना तेव्हा मला माहितीच नव्हतं माझ्या हे शेजारी उभे आहेत, ते माझे होणारे आहेत, असं काहीच माहिती नाही. मी जेव्हा फर्स्ट टाइम माझी ओळख झाली, जेव्हा मी माझ्या बहिणीला जेव्हा बघायला आले तेव्हा मी मॅच्युअरच होती. ते बाजूच्या घरात होती, माझ्या नंदा वगैरे सगळ्या होत्या. मी आपली 2 बहिणी आहेत, आपण कसं एकत्र कसं उभं करायचं ना, वडिलांना प्रश्न होता ना, दोघी सारख्या दिसणाऱ्या, म्हणून मी बाजूच्या घरात होती. त्यांना पण बरोबर आहे, खरंच दोघी सारख्या दिसतात का बघायचं. आणि तिला आम्ही उभं केलं, कारण की माझ्यापेक्षा फक्त अर्धा तास मोठी आहे, म्हणून तिला आम्ही दाखवलं. आणि दोघंच प्रोफेशन सेम, सगळं शिक्षण सेम, अभ्यास सेम, सगळं सेम. आणि मग मी बाजूला होती. म्हणजे माझे मिस्टर आले आणि ते माझ्या नंदेला सांगताय खाली उतरण्यावर, हळू नाही ती नाही, मी जी बघितली ती वेगळीच आहे. असं कसं रे, असं कसं नाही, ती वेगळी होती, तुम्ही वेगळी आहे, तिला बोलवा. मग मला बोलवलं, मी मॅक्सिमम होती, मी आपली पिताच बोलली, मला लग्न नाही करायचं, मी कशाला लागली, मी आपली पोहे पिये मला घेऊन आणि मला आपली प्रश्न विचारली, आपली बिंदास बोलली आणि हे गेले निघून. हे आपली हे छापणं हे खाली जाऊन चांगली बोलतायत, लग्नेला वडील होते, त्यांना बोलतात की नाही होती मॅक्सिमम आली होती ना, ती मला पसंत आहे असं बोलताय माझ्या वडिलांना. म्हणजे माझ्या वडिलांना आप्पा आमच्या घरी येऊन सांगतात, वडील सांगतात नाही मी तुला कॅन्सल केलं, तुला पसंत आहे. मी रडायला लागले, असं कसं मला कसं माझी माहिती माझ्यासाठी सेम आहे, शिक्षण सेम, पगार सगळं सेम, मला का असं कॅन्सल, तिला का कॅन्सल केलं. मग मी नाही म्हणून सांगितलं, आम्ही नाहीच म्हणून सांगितलं, आम्हाला करायचं असं कसं माझ्या बहिणीला कॅन्सल, आम्हाला बघितलं माहितीच नव्हतं. आणि नंतर मग माझ्या वडिलांना म्हणजे ह्यांनी सांगितलं, असं नाही की मी अगोदर ते संतोष साठतं माहिती माझ्या वडिलांशी बोलले की असं असं पहिलीची स्मिता आहे, कारण तोही ओळखत नव्हता आम्हाला डायरेक्ट सुमो की तू म्हणूनच बोलायची. तोही कोण सुमो आणि कोण की तोही कोणालाच माहिती नव्हतं असं. मग त्याच्यानंतर मग हो झाला असं. म्हणजे पहिली बोली ही आहे तरी त्या इन्सिडन्समध्ये मी एक बोलत्या. म्हणजे ॲक्च्युली आपण आम्हाला विचारलं पहिलं की एक मागणं आलंय तर तुमच्यापैकी कोणाला उभं राहायचं, तर आम्ही दोघी पण तयार नव्हतं तू कर मी कर, मी तू कर, नाही मी कर, आमच्या दोघींमध्ये हेच चालू होतं. नंतर आपण म्हणाले की तू अर्ध्या तासाने मोठी आहे त्यामुळे तुझं लग्न पाहिजे. म्हटलं ठीक आहे, म्हटलं मी तयार होते लग्नाला. मी सगळं पोहे चहा पहिलाच एक्सपिरियन्स सगळं दिलं. पण नंतर जेव्हा हे खाली गेलं आणि सांगितलं नाही मी सुमू ह्या व्यक्तीला पहिलं बघितलेलं, तर मग भाऊजींनी विचारलं की गीता आणि स्मितामध्ये काय फरक आहे, गीताला तो पण नाव सुमू आहे का. तर मग आप्पा का म्हणाले नाही, दोघींमध्ये एकच फरक आहे, दोघींमध्ये आम्हाला तर काही फरक पडत नाही, पण लादीवर समजा पाणी पडलं तर गीतू 2 शब्द बोलेल पण ही गुपचूपपणे पुसून घे, हा फरक आहे त्याच्यामध्ये. हे आप्पानी त्यांना त्यावेळी सांगितलं. मग जेव्हा ह्यांनी सांगितलं मग मी आनंदित झाले, अरे बाबा सुमू तू कर मला एक किंतू पण वाटलं नाही की मी चहा पोहे दिले आणि माझं लग्न नाही झालं, तर आम्ही मनाने प्रिपेअर नव्हतं. आणि आम्हाला एवढ्या लाईफ मध्ये तेव्हा पण कोणीच आमचं लाईफ नाही मारायचं, कारण तो कन्फ्युजन व्हायचा, हिला बघितलं की तिला हा आमचा एक फायदा झाला. गीताजी खूप चांगला तुम्ही अनुभव सांगितला. अच्छा, मला असं विचारायचं, दोघांना प्रश्न विचारायचा आहे, एकमेकांमध्ये तुम्हाला सर्वात जास्त काय आवडतं? दोघांना प्रश्न आहे. मला आतापर्यंत मला पहिला याचा खूप राग यायचा, लग्न झालं तेव्हा मला काय 14 माणसं घरामध्ये फॅमिली 14 माणसं आणि आमच्या घरात लिमिटेशन आणि आमच्यामध्ये जमीन असण्याचं फरक होतं, म्हणजे काही समजतच नव्हतं. माझी सासू तर एवढी बिचारी सतत काम म्हणजे ना कामाशिवाय
हे मला भेटायचंच नाही कधी. मला माझ्या अपेक्षा पूर्ण करणार माझं मी नाही. अमर कोरगावकर, नारायण कोरगावकर हे कधीच नसायचे. फोटोग्राफी करण्यातच बिझी वगैरे असेल. मला काय हवं नको ती माझी सासू पिक्चर किती असायची ती वगैरे मी सांगायची काय हवं. पण नंतर मग त्यांच्या स्वभावामध्ये समाजात लागले की मला समजून घ्यायचे. म्हणजे मला त्रास व्हायचा घरच्या तू तेवढं करते तू मला पिक्चरला घेऊन जाणार. माझ्या मनाच्या म्हणजे अपेक्षा त्यांनी खूप पूर्ण केलं. म्हणजे आतापर्यंत करतायत माझ्या कुठल्या कुठल्या नाही म्हणत. माझ्या खूप संकट आली त्याच्या प्रत्येक संकटात मला याची साथ दिली. पण प्रत्येक वेळी म्हणाले नाही स्मिता तू पुढे जा मी तुझ्या बरोबर आहे. कोणी काही सांगितलं तर माझं नाव पुढे घे तुला कुणी कळून दिलं तर माझं नाव. असं असते की आपण आयुष्यामध्ये सगळ्या गोष्टी पाहत असतो. ते 15 जण होते आणि हिला मी बघितलं होतं ज्यावेळेला संतोष साटपने मला दाखवलं आणि तो घेऊन गेला तर मी तुला मुलगी दाखवतो. आणि ही कामावरून येत होती नाईटवरून आणि बिल्डिंगमध्ये घुसताना याने मला दाखवलं. वरती आम्ही गेलो तेव्हा गेतो झोपली होती, लाईट केली होती आणि कामावरून येत होती. तर तो म्हणलं ती बघायची ना गेतो त्याची ही सगळी जुळी बहीण आहे. हिला बघितलं तिला बघितलं असेल हिला मी बघितलं बोललो ठीक आहे असं बोललो. तर ही त्यावेळेला काय करत होती ह्या बिल्डिंगमध्ये उभी राहिली आहे आणि समोरच्या बिल्डिंगमधल्या काकीला विचारते हो काकी हाक मारून हो काकी आता बरं आहे ना इंजेक्शन द्यायला मी येते तुम्ही टेन्शन घेऊ नका मला असं विचारतोय. त्यावेळेला होतं नाही मग या मुलीबरोबर लग्न करणार. जर ही ती शेजारची काकी आहे नातेवाईक काय आपल्या शेजारी असतात तसं आणि ते दुसऱ्या बिल्डिंगमध्ये तिची एवढी आस्त्याने विचारपूस करते. तर माझ्या घरामध्ये 14 माणसं आजी होती माझी काकी होती माझी आई त्याच्यानंतर माझ्या आत्या बित्या सगळं आमचं कुटुंब म्हणजे आम्हाला बाहेरून कोणाला बोलवायची गरज नाही पडत. जर आमच्या घरात फंक्शन असेल ना आता माझी आली आहे बहीण शिल्पा तिच्या लग्नामध्ये आम्हीच आहे ना 150 लोक होतो एका घरामध्ये. म्हणजे बाहेरच्या लोकांना बोलायची गरज नाही एवढी फॅमिली आमची आणि ते एवढं छोटंसं घर. पण ही सांभाळू शकते माझ्या घरात कारण घरातला मोठा मुलगा मी माझ्यानंतर सर्वजण आहे. माझी बहीण सगळ्यात मोठी त्याच्यानंतर मी. म्हणजे मीच जर चुकीचं असेल किंवा माझी बायको बरोबर नसेल तर माझं घर कोणी सांभाळणार नाही. त्यामुळे ही माझं घर सांभाळ कारण मी घरात नसताना मध्ये भांडणं होतात बायकांची. म्हणजे ही तसं काय नाही करणार ही आस्त्याने सगळ्यांना आणि तिने तसंच केलं. म्हणजे माझ्या घराला सांभाळलं माझ्या आईनंतर माझ्या घराला जे सांभाळलं माझा भाऊ असेल माझ्या बहिणी असतील. मला वाटतं मला फोन कोण नाही करत. माझी मोठी बहीण आहे ना मला फोन नाही करत दररोज हिला फोन असतो तरी वंदन आहे तिचं पण सगळ्याच ना ही सगळं म्हणजे गावी वगैरे माझे काका पेडकर राहतात वगैरे सर्वांना हीच फोन करणार. पहिलं मी करायचो आता ही सर्व. त्यामुळे मी जे विचार करून लग्न केलं ना ते बरं म्हणून विचार असा असायला पाहिजे आपले. जसं आपण विचार करू जसं ऑब्झर्वेशन करू ते इमॅजिनेशन करू ना तसंच आपल्या आयुष्यामध्ये घडतं. तसं मला चांगली बायको मिळाली आणि त्याच्यासाठी आहे ना मी कोणतरी तर फॅमिलीचा हे असेल माझ्या सासू सासऱ्यांचा कारण त्यांनी असं त्याची मुलगी मला मुलगी दिली आणि अक्षर नक्षत्रासारखी जन्माला घातली म्हणून मला चांगली मुलगी मिळाली. त्याबद्दल मी तुमचा खूप खूप आभारी. बघा गावाने एवढ्या वर्षानंतर आभार मानतात आशीर्वाद राहू त्यांना असू दे. तर याचा तुम्हाला किती उपयोग झाला तुमच्या या लग्नानंतरच्या ह्याच्यामध्ये? माझ्या घरात खूपच पेशंट माझी सासू माझी आजी म्हणजे मी म्हणेल ती पुढं मी काही गोळी दिली ना तरी काय ऍक्सेप्ट करायचं नाही स्मिता देणार ना मला डॉक्टरपेक्षा याच्यावर माझा विश्वास आहे. माझी सासू पण घरीच सगळ्यांचं हँडलिंग करायचं. आता सासरे आजारी म्हणजे मला कुठल्याच गोष्टीला ते अपोज करत नाही. कुठलाही काय असं ते मी डिसिजन घेतो ते मान्य करतात. कुठल्याही डॉक्टर मला याच्याकडे कशाला नेते त्याच्या कोणाला काहीच नाही. म्हणजे काही असेल माझी ननद सगळे जर माझी जी फॅमिली मेंबर आहेत ते माझा ॲडवाईस घेतात काही असेल. खूप छान. अच्छा मला आता हे झालं तुमचं एकमेकांमध्ये काय आवडतं पण तुम्हाला अशी कुठली गोष्ट आहे की जी तुम्हाला आवडत नाही की सुनीलने बदली केली पाहिजे किंवा असं कुठली गोष्ट आहे जी तुम्हाला वाटते? रात्री उशिरा झोपणे जास्त मोबाईल गोष्टी त्यांनी बंद करायला सगळे लिमिटेशन मध्ये आणा. अच्छा लिमिट मध्ये आणावं. सुनील तुला काय वाटतं काय बदल करावा त्यांनी? नाही त्यांच्यामध्ये बदल करण्यासारख्या काही गोष्टी आहेत कारण माझ्यासारख्या नालायक माणसाला सांभाळणं हेच मोठं आहे कारण आपल्याला सांभाळणे कठीण असतं. बरं
ज्या वेळेला आम्ही लग्न केलं ना, तिने जसं सांगितलं ना की मी शूटिंगला गेलो तर रात्री 2 वाजता 3 वाजता यायची. घरामध्ये 14 माणसं, त्यांचे वेगवेगळे करतात. आमच्याकडे प्रत्येकाला वेगवेगळं जेवण, वेगळं स्टाईल, भाजी ही पाहिजे ती पाहिजे असं सगळं व्हायचं. पण ती सगळं सांभाळून घेते. माझ्या आईनंतर तिने सगळं ते सांभाळ. पण व्हायचं काय, मी रात्री 2ला आलो पुन्हा सकाळी 5ला जायचं असायचं किंवा लग्नाच्या ऑर्डरला. तर काही वेळेला असं तिच्या 3 ड्युटी असायच्या, मॉर्निंग शिफ्ट ड्युटी, नर्सिंग. महिना 1.5 महिना आम्ही भेटायचोच नाही. म्हणजे ती कामाला जात असायची ना, तेव्हा मी कामाला गेलेला असायचो, ती यायची तेव्हा मी झोपलेलं असेल किंवा उठून परत निघून जायचं असं. पण त्यावेळेला तिने सांभाळून घेतली. आणि तिच्यामध्ये बदल काही नाही, फक्त काय माहिती आहे, खूप साधी आहे. नाही कोणी तिला उल्लू म्हणू शकतो. त्यामुळे मी तिला नेहमी आहे ना, तिला तेवढंच टोचून बोलतो की बाबा नाही, हे नाही, असं नाही, असं आहे, असं नाही. एवढी साधी एवढी साधी. उद्या सकाळी आम्ही नसलो किंवा मी तुझ्याबरोबर नसेल, तू कुठे गेली आहेस तर तुला कोणी फसू शकतो. तर त्यामुळे ती थोडी एवढी साधी न राहता थोडंसं माणसाने व्यावहारिक असायला. बाकी तिच्यामध्ये बदल करण्याचं काही. अच्छा, एकमेकांसाठी तुम्ही अजून कोणतं असं स्वप्न बघितलंय जे आपल्याला पूर्ण करायचं? तिची जेवढी स्वप्न आहे ना, घर वगैरे, आता एक घर तर झालं आमचं, पण अजून मोठं घर घ्यायची तिचं स्वप्न आहे. ह्या 5-6 वर्षामध्ये तिचं मोठं घराचं जे स्वप्न आहे ते पूर्ण करायचे माझी इच्छा. जाणेकरून तिचं स्वप्न पूर्ण झालं. इथे आलेल्या सर्व मंडळींचे तुला त्यासाठी आशीर्वाद आहेत सगळे. थँक्यू. आणि आम्ही सगळे आहोत तुझ्या मागे. अच्छा, आज मित्रांनो सांगायची गोष्ट अशी आहे ना की आज आपण लग्न या समारंभ म्हणजे लग्न कार्यालय याच्यामध्ये आम्ही काम करतो. मी सुद्धा एक फोटोग्राफर आहे, फ्रीलान्सिंग फोटोग्राफर आहे. तर आम्ही यांचं बरेच मंडळींना भेटत असतो लग्नाच्या निमित्ताने. आणि असं होतं ना की लग्न झालंय, 3 महिन्यातच काहीतरी गडबड झाली, अरे तू अल्बम नको बनव प्लीज, असेच फोटो देऊन टाक. अरे काय झालं, अरे नाही ते का पटत नाही, गडबड झाली. म्हणजे डिवोर्सचं प्रमाण अशा ज्या गोष्टी आहेत ना त्या खूप वाढल्या आहेत ॲक्च्युली. म्हणजे काय कुठे कमी पडतो आपण? कुठेतरी माणसांना असं होत आहे का की त्यांची सहनशक्ती कमी आहे की त्यांना काय जुळवूनच नाही घ्यायचं आहे. तर आज तुमच्या ही 25 वर्ष झाली, तुम्ही लोकांना म्हणजे ज्या मुलांना नवीन पिढीला तुम्ही काय सल्ला द्याल? मला वाटतं की प्रत्येक पुरुषाच्या मागे जसं आपल्याकडे जुनी म्हण आहे, एक स्त्री असते घडवायला. माझ्या मागे 3 स्त्री आहेत. एक माझी आई, त्याच्यानंतर माझी मोठी बहीण आणि त्याच्यानंतर स्त्रीला समजून घेणे गरजेचं आहे. आणि आताची जी मुलं आहेत ते काय झालंय की मुलं आणि मुली हे दोघे ना खांद्याला खांद्याला येतं ना. मुलींमध्ये इगोनेस आलेलं आहे की मी पण तेवढंच कमवते, मी पण तेवढंच हे करते. हा इगो नसायला हवा. आणि पुरुषामध्ये पण मी म्हणजे पुरुष आहे, मी हे करू शकतो, मला तो नसायला. त्या दोघांमध्ये एक सामंजस्य असायला हवं, एकमेकांना समजून घ्यायला पाहिजे. ते समजून घेतल्यानंतर मला वाटत नाही की डिवोर्स वगैरे होती. आमच्यामध्ये पण मतभेद खूप झाले आणि ती भांडणं व्हायला हवी. कारण जेवणामध्ये मीठ नसेल आणि गोडामध्ये साखर नसेल तर ते काहीच होणार नाही. थोडी भांडणं असायला हवी, पण ती भांडणं मिटवून घेता यायला हवी. गैरसमज करून इगोनेस आणून ती भांडणं मिटत नाही. आणि नवीन मुलांनी हे ठरवायला हवं की दोघांनी कसं एकमेकाला सांभाळून घेतं. आता ही पूर्ण वेळ कामात असेल, मी घरी असेल तर मी भांडी घासायलाही कमी करत नाही आणि जेवण बनवता मला पूर्ण येतं. कारण लहानपणी आई आमची आजारी असायची, त्यामुळे चपात्या लागल्यानंतर तिला मी मदत करतो. मग तो आम्ही एकमेकांना सांभाळून घेतो. त्यामुळे आमचं तसंच जर नवीन पिढीने केलं ना तर मला वाटते कोणते मतभेद होणार. खूप छान तुम्ही खूप चांगला तू सल्ला दिलास. तुम्ही बोलणार त्याच्यावर? नाही. आजच्या दिवशी एकमेकांना काही खास सांगायचं असेल तर ते काय असेल? हॅलो, आजपर्यंत मला जसं सांभाळलं ना, पुढची 25 वर्ष म्हणजे 50व्या वर्षी आपलं पुन्हा असंच फंक्शन असेल
तोपर्यंत असंच सांभाळ. कारण माझे काही चुकीच्या गोष्टी असतील वगैरे तिथे कानाडोळा कर आणि चांगल्या गोष्टी आहेत तेवढ्या घे. जसं मी करतो, प्रत्येकामध्ये चांगली गोष्ट आहे, चांगल्या घ्यायला हव्यात आणि वाईट सोडायला हव्यात. तेवढं केलं ना तर चांगलं होईल. तसं आजपर्यंत सांभाळलं तसंच सांभाळ, असंच पुढे चालत राहू आपण एकमेकांना सांभाळून घेऊ. खूप छान. सुनील, तुमचं 25व्या वर्ष लग्नापर्यंत सिल्वर जुबली, तर असंच तुमचं 50व्या वर्षी पण आपण साजरा करू आणि सर्व मंडळी त्या 50व्या लग्नाच्या वाढदिवसाला तुला आशीर्वाद द्यायला इथे येऊ अशी मी विनंती करतो, देवाच्या मी प्रार्थना करतो. आपल्यापैकी ना इथे काही जणांना मी इथे बोलवतोय की त्यांना बोलायचं आहे इथे. सगळ्यात पहिला मी सुनीलची बहीण आहे संगीता बोगाटे, त्यांना विनंती करतो की त्यांनी आपलं मनोगत इथे मांडायचं आहे. टाळ्यांच्या गजरात स्वागत करायचं. हातात घेऊन बोलणं म्हणजे फार कठीण असतं. मला मनगीमध्ये आमचा एक ग्रुप आहे फोटोग्राफी युनियनचा, तर त्याच्यामध्ये सुनील सेक्रेटरी आहे. तर मला नाही जमत बोलायला, तो नाही ना, तू बोलल्याशिवाय काय होणार नाही. त्यामुळे कोण बोलणार आहे, काय चुकलं असेल काय असेल तर सोडून घ्या, पण जे बोलणार आहे ते मनापासून बोलणार आहे, ऐकून घ्यायचं. ओके. मी संगीता बोगाटे, आजीची संगीता बोगाटे. सुनील माझ्या नंतर 3 वर्षानंतर, त्यानंतर माझा दुसरा भाऊ नारायण. आम्ही जॉईंट फॅमिलीत राहायचो. आम्ही 5 भावंड, संगीता, सुनील, नारायण, वंदन आणि अमर. आम्ही एकत्र राहिलो 10x10च्या रूममध्ये. आमच्या घरात खरंच 14 माणसं होती माझ्या लग्न व्हायच्या आधी. मी आणि सुनील, मी 12 वर्षाची असेल, सुनील 9 वर्षाचा आणि नारायण आमच्या खूप लहान, म्हणजे तो 6 वर्षाचा होता, 6 ते 5 वर्षाचा होता. त्यामुळे नारायण कसा लहान होता त्याच्याशी आमचं नाही. मी आणि सुनील कुठेही बाहेर जायचं असेल तर सुनील आणि मी आम्ही भावंड, तर कुणीच नाही. आमच्या मामांकडे जाऊ, आमच्या मावशीकडे जाऊ, आमची आत्या राहायची ठीक आहे, आत्या दादरला आत्या राहायची. सुनील आणि मी, सुनील 9 वर्षाचा, मी 12 वर्षाची. दुपारच्या भर उन्हात आम्ही दोघं चालत जायचो आणि चालत यायचो दोघंही. तो माझी पाठ नाही सोडायचा, मी त्याची नाही, आम्ही दोघं जायचो. माझी आत्या मावशी राहते लालबागला, ती मेघवाडी, तिच्याकडे पण आम्ही दोघं काहीतरी काम असायचं. आई आम्हाला पाठवायची. आईला बाहेर पडायला मिळायचं नाही, तर लहान मुलं घरात 13-14 माणसं, त्यातून आईला बाहेर, मग आम्हाला पाठवायची. मग हा माझा बॉडीगार्ड, कळलं, माझा लहान भाऊ माझा बॉडीगार्ड. आम्ही दोघं जायचो आणि मावशीकडे जायचो, मामांकडे जायचो. आम्ही मामा आमचे परेलला राहतात, त्यांच्याकडे का जायचो तर मामांची मुलगी माझ्या 1 वर्ष आधी होती. तर मी 5वीत गेले, 10वीपर्यंत त्या मामाच्या मुलीची पुस्तकं वापरायची. आमच्या नातेवाईकांनी आम्हाला खूप त्यावेळेस मदत केली, कारण माझे 2 काका माझे वडील मिलमध्ये होते. सगळ्यांचं स्ट्राईक झालेलं आणि खूप गरीब होती आमची. त्यामुळे आम्ही सुनील, मी, नारायणचा खूपच लहान होता. आम्ही एवढे कष्ट केलेत ना लहानपणापासून, शिक्षण घेऊन कष्ट केले. सुनील माझा 10वी झाला आणि अशोकबाई यांच्याकडे फोटोग्राफर म्हणून राहिला, सकाळी 8 ते रात्री 12. त्यांनी त्याला खूप म्हणजे घडवलं त्यांनी त्याला. मी पंजाबी बॉस माझे त्यांच्याकडे 12वीची एक्झाम दिली आणि ताबडतोब नोकरीला राहिले. ती आता 42 वर्ष तिथेच नोकरी करते त्या माझ्या बॉसकडे. अशा तऱ्हेने आम्ही सुनील आणि मी, आम्ही भावंड इतकं. एक मला आठवतं, आम्ही तेव्हा ना बोलू ना, वेळ आहे ना, आम्ही सुनील, मी 12 वर्षाची, सुनील 9 वर्षाचा, असं ह्या वयातच आमच्यावर खूप हे होतं, प्रेशर होतं. तर मी आणि सुनील आम्ही धागा कटिंग करायचं, कुणाला माहिती असेल का, शर्ट्स. त्यावेळेस ते 50 सुनील घ्यायचा, 50 मी घ्यायची. तो माझ्यापेक्षा बारीक वगैरे लहान, मी पण त्याचे नाजूकच होते. आम्ही ते डोक्यावर घेऊन थोडी इंडस्ट्रियल इस्टेट आमच्या इकडे आहे, तिथे जायचो 4थ्या माळ्यापर्यंत, तिथे ते बीज पोचवायचो, पुन्हा दुसरे घ्यायचो आणि घरी यायचो. असं आम्ही सकाळी एकदा आणि संध्याकाळी एकदा अशा फेऱ्या करायचो. शिक्षण घेऊनही, शिक्षणाच्या वेळेस आमच्या आई वडील घरी करायचे सगळं. आमचे काका, असं काकी, माझी आई आणि काकी अक्षरशः तिने कधी त्यांच्या म्हणजे चेहऱ्यावर हे नाही आलं की अरे किती पाहुणे येतात काय, तर कधीच नाही.
त्या दोघी बायकांनी केलं सगळ्यांचं. आणि आम्ही भावंड सगळे एकत्र होतो, आम्ही 5 जण एकत्र. माझी दुसरी बहीण ही शिक्षण घेतलं ग्रॅज्युएशनचं, नंतर आमच्याकडे आली, कारण 10 वेदाच्या रूममध्ये तिच्या मामाने तिला आपल्याकडे ठेवलं होतं. आम्ही 4 जण होतो एकमेकांना. आम्ही आमच्या आईला ना हम नाही कधी मारले. काकी चहा दे, काकी पाणी दे, काकी जेवण दे, या आम्ही काकीला. मी सुनील नारायण आणि अमर आणि वंदन मोठ्या आई म्हणजे माझी आई. मोठ्या आई मला हे पाहिजे, ऑमलेट कर, मला हे ते बोलायचे त्यांना. म्हणजे दोघी एवढ्या बहिणीसारख्या भावंडांची व्हायची भांडण. त्या भावांची भांडणं जे होतात घरात, पण माझ्या आईचं काकीचं कधीच भांडण नाही. एवढ्या त्या दोघी चांगल्या राहिल्या. तेच आमचं पुढे चालत गेलं. एक मला आठवते भावंडांचं प्रेम सांगते. आमच्या घरी बिल्डिंगमध्ये ना मजल्यावर 4-5 जणांजवळ टीव्ही होते. त्या काय व्हायचं, आम्ही जरी मोठे होतो जरा, आम्हाला पिक्चर बघायला घ्यायचे. परंतु आमचा नारायण लहान होता, त्याला कळायचं नाही. जायचं 10 मिनिटं बसायचं आणि यायचं. त्यामुळे कोण घ्यायला बघायचे नाही पिक्चर बघायला. तर त्याला ना एक दिवस आम्ही दोघं भावंड पिक्चर बघायला गेलो शेजाऱ्यांकडे आणि पिक्चर बघत होतो. आणि तेवढ्यात नारायण रडू लागला, कारण त्यालाही असं वाटायचं की मी जाऊ पिक्चर बघायला जायचं आईकडे. आणि आईत राहिल्यामुळे आजूबाजूच्या घरात काय होतं सगळं ऐकू येतं ना. आई त्याला बटबडत होती, अगं नाही, अरे नको ना, तू रडत होता, खूप रडत होता. आम्ही दोघं ऐकत होतो. आम्ही तो पिक्चर सोडला, त्याच्या घरातून बाहेर आलो आणि आईला म्हटलं, आई मी नारायणला खाली नेते. मी आणि सुनील नारायणला कडेवर घेतलं. आम्ही खाली मैदानात जाऊन बसलो. का तर त्याला पिक्चरला म्हणजे एवढं प्रेम होतं आमचं भावंडांना. नारायणचं आमचं सगळ्यांचं, अमर पण खूप लहान होता. आमचं सगळ्यांचं एवढं प्रेम होतं. आणि गरिबी होती आमच्या घरात. 10 मैदाच्या रूममध्ये आत्या आमच्या गावावरून यायच्या मुलांना घेऊन, कारण आमची आजी होती ना बाहेर खाण्यासाठी. माझी बदलापूरला आत्या राहते, तीही यायची मुलांना घेऊन एवढ्या रूममध्ये. पण आम्हाला कधीच काही वाटलं नाही की बाबा एवढ्याच्या रूममध्ये आम्ही एवढी राहतोय किंवा त्रास होतोय. माझ्या आईच्या काकीच्या चेहऱ्यावर कधीच नाही आलं. असं आमचं घर होतं. आणि त्यानंतर चल आम्ही नोकरीला राहिलो, सुनील नोकरीला राहिला, सुनील करत राहिला. तो माझं लग्न 90मध्ये झालं. माझ्यानंतर 10 वर्षात त्याचं लग्न झालं. माझ्या वयात जास्त फरक नाही. तर का म्हणालेलं मी सेटल होणार, व्यवस्थित होणार, नंतर लग्न कर. त्याचं 2000मध्ये लग्न झालं. जेव्हा 2000मध्ये लग्न झालं तर आम्हाला वाटायचं बापरे आता लग्न होणार येईल कशी. पण खरं म्हणजे ती आमच्यासाठी देवदूतच झाली. मी मनातून इथे सगळ्यांच्या पुढ्यात नाही, माझ्या मनात तिचं एवढंच आहे. कारण माझ्या सासरच्यांना पण माझ्या माहेरच्यांना पण तिने प्रत्येक गोष्टीत मदत केली. आजारपणात मदत कुठेही. स्मिता असंच आहे की स्मिता धावलीच समजा, अशी स्मिता मिळाली. त्याच्यानंतर 3-4 वर्षाने नारायणचं लग्न झालं. त्याची बायको खूप चांगली. आमच्या शेजारी काय म्हणायचे माहिती आहे, तर कोरगावकर एवढे गरीब आहे पण त्यांच्या मुलींना नवरे खूप चांगले मिळाले आणि मुलांना सुना खूप चांगल्या म्हणजे बायका खूप चांगल्या मिळाल्या. आमच्या शेजारी बोलायचे किंवा त्यांचं नशीब आहे, म्हणजे कुणाचं नशीब, आमच्या आईवडिलांचं, आमच्या काका काकींचं, की त्यांना सुना चांगल्या मिळाल्या आणि जावई चांगले मिळाले. अशी सगळी शेजारी बोलायची आम्हाला की खरंच तुम्ही नशीब काढलं सगळ्यांना. तर अशी ही स्मिता. नंतर तारा आली, तिने सगळ्या घराला बांधून ठेवलं. कोणी कधी भांडणं नाही. ह्या भावाभावांची भांडणं होती परंतु जावाजावांची कधीच भांडणं नाही. तो असं घर माझी आजी तेव्हा म्हणायची हे गोकुळ आहे, माझं गोकुळ आहे. सगळीजण इथे नंतर दुसरं रूम घेतला, नंतर थोडा हे झालं ते होतं. पण ते जेव्हा 10 बाय 10च्या रूममध्ये जे प्रेम होतं ना, ते असं प्रेम टिकतं ते इतके वर्ष आज. आणि हा सुनील ते खूप मेहनत घेते. वयाच्या 15व्या वर्षापासून, 15च्या आधीच असेल तेव्हापासून तो आजपर्यंत कष्ट करतोय. त्याला मी एकदा बोलले अरे का आता बरं झालं, तर तुला बरं नसतं हल्ली, तुला त्रास होतोय, अजून हल्ली त्याची तब्येत बरी नसते. तर तो काय सांगतो, माझी मुलं आहेत 2, त्या 2 मुलांसाठी मला करायचंय. आम्ही जसं कमी शिक्षण घेतलं, आमचं कमीच शिक्षण झालं. मी 12वी, हा 10वी, नारायण 10वी, तर कमीच झालं शिक्षण. एक वंदन आमची ग्रॅज्युएशन केलं. बाकी आम्ही 12वी वगैरे आम्हाला सुद्धा 12वी झालं आणि प्रिंटिंगच्या बिझनेसमध्ये गेला. त्याने खूप मेहनत केली, खूप म्हणजे खूप त्याने सगळ्यांनी मेहनत केली या 3 भावंडांनी. आणि आम्ही 2 जण असे 5 जण आहे. आणि आजच्या ह्याच्यावर आहोत तर आम्ही अगदी खूप छान आहे. आमचं कुठली काही आमची कुणाबद्दल हे नाही आहे. आमच्या वहिन्या छान आहेत, सगळं घर चांगलं आहे, कधी कुणाचं हे नाही. आणि मला असं वाटतं की ते माझ्या भावाला, माझ्या बहिणीला असं आनंदी ठेवो आणि त्यांचं आयुष्य सुखात जावो आणि सुखात राहू ती दोघं. बस एवढंच मला वाटतं. खूप छान.
तुमच्या भावना व्यक्त करताना तुमच्या डोळ्यामध्ये अश्रू तरळले होते. खूप मनापासून तुम्ही बोलत होते आणि तुम्हाला जो अभिमान वाटतो तुमच्या भावाबद्दल आणि वहिनींबद्दल आणि तुमच्या जॉईंट परिवाराबद्दल खूप ऐकून बरं वाटलं आम्हाला. यानंतर मी गीता शेट्टी यांना विनंती करतो की त्यांनी यायचं. या गीता आणि सीता, स्मिता आणि गीता. स्मिताची बहीण. ऍक्च्युली आज सुनील भावजे आणि सुमूला लग्नाला 25 वर्ष झाली आहेत. या 25 वर्षामध्ये सुख दुःख, चढ उतार, कडूगोड गोष्टी घडतच असतात. पण या सर्वांमध्ये एकमेकांबरोबर राहणं आणि एकमेकांची सोबत कंटिन्यू करणं ही एक मोठी गोष्ट आहे. त्याबद्दल या दोघांना सुद्धा लग्नाच्या वाढदिवसाच्या अगणित शुभेच्छा माझ्याकडून. सुमूबद्दल सांगायचं म्हटलं तर सुमू म्हणजे मला नाही सांगता एवढं, म्हणजे तिचं मी कुठे कंपॅरिझन नाही करू शकत. सुमू ही नेहमी माझ्यापेक्षा 2 पावलं पुढे चालली. जेव्हा आम्ही ट्रेनिंगला होतो ना तेव्हा पंडित मॅडम होत्या सेकंड इयरला. त्यांनी मला ना त्यांच्या रूममध्ये येऊन आहे ना मला त्यांनी चॅलेंज केलेलं, तू नेहमी तुझ्या बहिणीचं नेहमी कौतुक सांगतेस, नेहमी तू कधी तुझं स्वतःचं कधी सांगत नाही, तू मला ह्यावेळी चॅलेंज द्यायचं. सेकंड इयरला ना तिच्यापेक्षा ना तू ना तिच्यापेक्षा जास्त मार्क्स मिळवून द्यायचे. तर मी मॅडमला म्हटलं, मॅडम मी ना प्रयत्न करते, पण मी प्रयत्न करते तिच्यापेक्षा 2 मार्क्स पुढे यायचं. पण त्या वर्षी काय झालं माहितीये, क्लासरूम पूर्ण भरलेला होता. आम्हाला दोघींना उठवलं आणि पंडित मॅडमने सांगितलं, गीता स्मिता तुम्हाला या वर्षी सुद्धा सेम मार्क्स मिळाले, दोघींना पण 275. म्हणजे याचा अर्थ मी तिच्या पुढे कधी जाऊच शकली नाही. 10वीला पण आता बोर्डाची परीक्षा 10वी 12वी हे तर आपल्या हातात नसतं, तेव्हा पण ती 2% जास्त, तिला 75 मला 73. 12वीला पण ती 67 मी 65. म्हणजे अशा याच्यामध्ये ती नेहमी 2 पावलं माझ्यापेक्षा पुढेच होती. तिचे सगळे मला तिचा निगेटिव्ह काहीच पॉईंट सांगता येणार नाही, काहीच नाही. म्हणजे एकही हात 50 वर्ष झाले, या वर्षी आम्हाला दोघींना पण 50 वर्ष होती. या 50 वर्षात मला एक दिवस मला आठवत नाही की मी तिला फोन केल्याशिवाय राहिला नाही, की तिने एकत्र आम्ही बोलल्याशिवाय राहिलो नाही. माझा नाही गेला की तिचा येणार, तिचा नाही गेला तरी माझा आहे. छोटी ते छोटी गोष्ट आम्ही एकमेकींना शेअर केल्याशिवाय राहत नाही. कधी ती अडचणीत असेल, कधी काय की तू तुला जमेल का तू जाशील, हा मी सुमू जातो. म्हणजे मी तिला कधी ना कुठल्या गोष्टीला विरोध केला नाही, अजूनपर्यंत नाही केला आणि यापुढे पण करणार नाही. मी सुमूला पण एकदा असंच बोललेली की तू आयुष्यात माझ्या आयुष्यात खूप उतार आले म्हणजे खूपच. त्यावेळी माझ्या भावंडांनी मला खूप कंटिन्यू, आई वडील, माझे सासू सासरे, माझे आणि अजून एक माझा मामे भाऊ पंपू, तो आता अजून आले नाही येईल, ह्या भावंडांनी मला खूप साथ दिली. ही साथ खूप महत्वाची आहे. सुनील भाऊजी पण, कारण सुनील भाऊजींनी ना तेव्हा माझ्या उतरत्या का तेव्हा मला बोलले की तू ना मदर इंडिया बघ. म्हणजे ते भाऊजी पण मोठ्या भावासारखेच होते. त्यांचा एकच निगेटिव्ह पॉईंट ना म्हणजे स्वतःच खरं करतात. मी ऐकणारच नाही, ऐकते पण थोड्या वेळाने, पण मी म्हणेन ती पूर्व दिशा. बाकी त्यांच्याबद्दल पण खूप चांगले पॉझिटिव्ह आहे. त्यांना पण खूप एन्जॉय करायला आवडतं, सुमूला पण एन्जॉय करायला. आता मी कुठे पण गेली तरी सुमू मी दोघीजण एकत्र असतो. आमचं पूर्ण कुटुंब असलं तर आम्ही दोघीजणीच एकमेकांशी, आम्ही मुलांना विसरतो सगळ्यांना, फक्त आम्ही दोघीजणीच एकमेकांशी बोलत होतो. सगळे वैतागतात, ह्या काय दोघांचं बोलणं संपत म्हणजे. आणि बस एवढंच बोलते. फक्त सुमूला सांगेल, भाऊजी असतीलच पण सुमूला सांगेल, आयुष्यात किती काही झालं तरी आपण एकमेकांची साथ सोडायची नाही. ऍट द एंड ऑफ द लाईफ पर्यंत सोडायची नाही. एकमेकांची साथ सोडू नका, मला विसरू नका. मला विसर. त्यांची लाडकी कन्या भूमिका आईला मी बोलवत आहे, तिला बोलायचं आहे पप्पा मम्मीबद्दल. हा कार्यक्रम आहे आम्ही थोडा वेगळ्या पद्धतीने विचार केला की आपण असं हो गेम ठेवूया विचार केला. मग म्हटलं अरे गेम ठेवला तर ते नेहमी कॉमन होतात गेम आणि संवाद नाही होत माणसाचा. आणि असं बोलत नाही होणार. वाटतं मम्मी पप्पांबद्दल
त्यांच्याबद्दल बोलेन तेवढं कमीच आहे. मी एक किस्सा सांगते. मी ना लहानपणी हरवलेली. आम्ही ना शिवाजी पार्कला गेलेलो. तर तेव्हा तिकडे घसरगुंडी होती. मी चुकून दुसऱ्या साईडला गेले. दुसऱ्या साईडला जाऊन मी उतरले खाली. मी आईला शोधते, बाबांना शोधते. तिथून मी कुठेतरी दुसरीकडे साईडला गेली आणि त्यानंतर मी शोध कुठेच नाही. मग एक काका होते, त्यांनी मला सोडलं तिथे. तर पोलीस स्टेशनमध्ये सोडलेलं त्यांनी मला. तेव्हा मग त्यांनी मला विचारलं की तुझ्या आई बाबांचा काही नंबर वगैरे आहे का तुझ्याकडे. तर तेव्हा मला मी ज्युनियर होती, मी अशी पण नाही की मोठी होती वगैरे. माझ्या आई बाबांनी तेव्हा मला नंबर वगैरे सगळं एकदम असं लर्न करून वगैरे हे केलं. तर तेव्हा मी नंबर सांगितला. मग तेव्हा मला आई बाबा परत भेटले. त्यांनी मला लहानपणीपासूनच खूप काही शिकवलं. मला बोलायला तर नाही जमत आहे. थँक्यू. मला आवडते ॲक्च्युली ती लिडरशिप चांगलं करू शकते. तिच्यामध्ये तो गुण खूप छान आहे. डायरेक्शन वगैरे करते. तिला अवॉर्ड वगैरे पण मिळाले डॉक्युमेंटरी फिल्म्सला. त्यामुळे तिचा पण थोडा लिडरशिप करण्याचा कॅमेऱ्याच्या मागे. यानंतर आपण यांना नम्रता बोलतो. नम्रता अच्छा बोबाटे मेहता. आणि मी खूप प्रिपेअर्ड होऊन जायचे. मी काहीच प्रिपरेशन केलेलं नाही आहे. मामाबद्दल जर बोलायचं तर मी ना खूप प्राऊडली सगळ्यांना सांगायची शाळेत असताना माझा मामा फोटोग्राफर. हे जे तुम्ही मूवीज वगैरे बघता ना, माझा मामा शूट करतो. आणि मी खूप फेकायची, मोठं फेकायची. मला पण शूटिंगमध्ये ऑपॉर्च्युनिटी होती, पण अभ्यासामुळे वेळ नव्हता वगैरे वगैरे. पण मला मामाबद्दल खरंच फार लहानपणापासून खूप प्राऊड फील व्हायचं. आणि आई मला घेऊन जायची लोअरपर्यंतला. आणि मला आईच्या आठवण त्याने येऊ दिली नाही, कारण तो खूप प्रेमाने माझी काळजी घ्यायचा. मला एखादी गोष्ट हवी असेल, मी आज माझ्या सासूला पण हे सांगते की अमर मामा, नारायण मामा, सुनील मामा मला काय माझे एवढे लाड करायचे. मला हवी ती गोष्ट आणून द्यायचे, माझे वाटेल ते हट्ट पुरवायचे. आणि स्मिता मामीबद्दल जर सांगायचं ना तर मामा मी तुला एक सांगेन, मला माहिती नाही तू लाईफमध्ये काय डिसिजन घेतलेस काय नाही, पण मामीशी लग्न करायचा डिसिजन तू सगळ्यात बेस्ट डिसिजन आहे तुझ्या लाईफमधला. कारण खरंच मामी म्हणजे कोणाला काहीही गरज असो, ह्या बाईला तुम्ही कितीही वाजता फोन लावा, तुम्हाला मदत करायला ही कायम तयार असेल. ही वेळ बघणार नाही, काहीच बघणार नाही, कायम असेल तिथे. माझी सासू, माझी नणंद, माझी आजी, माझा नवरा, माझी मुलगी, कोणाला काय झालं मी मामीला फोन लावते. अक्षरशः मी तिला विचारत पण नाही मामी कशी आहेस काय आहे, मी मामी असं असं झालं, आणि ती मला कायम मदत करायला तयार असते. एक माणूस, माझी आजीने एक वाक्य बोलायची, स्मिता ना खूप लोभी आहे, माणसांची लोभी आहे स्मिता, तिला माणसं हवी असतात, तिला माणसं लागतात. ते एकदम खरं बोलायची माझी आजी, मला आठवतं. सो मी हीच प्रार्थना करेन की तुम्ही कायम सोबत राहा. माझ्या लग्नानंतर तू मला फोन केलेलास की नमू मला खूप भरून आलंय, तुझं लग्न झालं, तू सासरी गेलीस आणि गुजराती नवरा आहे तर वेगळं कल्चर आहे, कसं होईल. मी खूप सुखी आहे मामा, आणि माझी हीच प्रार्थना आहे की तुम्ही दोघं कायम असे सुखी आणि एकत्र राहा आणि कायम आनंदी राहा. तुम्ही सगळ्यांना सगळं दिलंय, देव तुम्हा दोघांना भरभरून देव आणि तुम्हा दोघांना सुखी ठेव. याची आठवण सांगायची म्हणजे तिचा जन्म झाल्यानंतर 6 महिने आमच्याकडे होते. ते 6-7 महिने ना माझ्या मांडीशिवाय झोपायचे नाही. एवढे कामकेच होते ना की रात्री 2 वाजता आल्यानंतर आईकडून उठून येणार, माझ्याकडे यायची आणि तिला पायावर घेऊन झोपवायचो, त्याच्यानंतरही झोपायची. म्हणजे ही एवढी हे होती. आणि तिला झोप
म्हणजे आईकडे झोपायची नाही, ती माझ्या मांडीवर येऊन झोपायची. आणि एवढं तिचा लाडा होता आम्हाला. लहानपणी खूप खेळ म्हणजे टाकीसपणा, तिचे फोटो पण आहेत असे विचित्र तोंड वगैरे करून हे करायची ती तशी. आम्ही त्या दिवशी बघत होतो त्यावेळेला आम्हाला ते सगळे फोटो काढून पाठवले मी त्या लोकांना. हे तू फोटो आठवणी आहेत. 3 भाच्या होत्या माझ्या. एक भाच्याला अमेरिकेला असते, 2 इथे आणि एक वंदनची मुलगी. पण या सगळ्या भाच्याने तेवढंच प्रेम केलं मला. सुनील, तुझ्या केसातले तांदूळ बघून मला 10 वर्षापूर्वीची आठवण आली. कारण इतके तांदूळ दोघांच्या पण केसामध्ये ना, म्हणजे ते म्हणतात ना खूप प्रेम असतं तेव्हा ते तांदूळ केसांमध्ये अडकतात. तर असे 10 वर्षापूर्वी ना बायकोने मला ओवाळलं होतं पाडव्याला. आणि ना तेव्हा ना माझे 90% तांदूळ माझ्या केसांमध्ये होते. आणि आता 10 वर्षांनी आत्ता मला ओवाळलं तर 10% केसांमध्ये होते, 90% जमिनीवर होते. केस कमी नाही झाले पण तांदळाची क्वालिटी नाही राहिली साहेब. त्याच्या गंमत यानंतर मी प्रवीण कुलकर्णी त्यांचे मेवणे यांना मी बोलवतो. प्रवीण कुलकर्णी ओके. इथे सुनीलचे दोन आले फोटोग्राफीचे. फक्त 2 मिनिटं कुठे उभे राहा ना, तुम्ही बोलू नका या 2 मिनिटं. सुनील बोलेल, तुम्ही या. ते खूप मोठे छायाचित्रकार आहेत, मराठीमध्ये म्हणजे हिंदीमध्ये जास्त काम आहे त्यांचं. त्यांनी केलेलं फिल्म सुनीलच सांगेल. मी त्या त्यांच्याबद्दल सांगायचं म्हणजे जे मी शिकून बाहेरून आलेलो पण प्रॅक्टिकली ह्यांनी मला घडवलं. माझे अजून एक गुरु एकनाथ पाटील आणि हे. आजच मी माझ्या मुलीला आठवण सांगत होतो. आम्ही जेव्हा स्टुडिओत असायचो ना, असं काळं दिसलं ना काय मग ते सांगायचे साबणाचं पाणी घेऊन ये. हे बोलते तरी काय केली असतो तकलीफ दिल्यावर भाग जाएगा. म्हणजे नाही भागेगा, हे काम करेगा. आणि मग मला ते पुसायला लावायचे, मग कचरा काढायला लावायचे, मग तिकडे जाऊन टाक, मग रस्त्याचं अरे रस्ते किती आणि मग ते साफ करून आहे ना ते त्या बाजूला घेऊन टाक वगैरे. आणि केव्हा फोटो काढला ना, किती चांगला फोटो काढला, ह्याने केव्हा चांगलं बोललेच नाही, हे केव्हाच नाही. त्या फोटोमध्ये लुक्स काढायचे आणि खूप शिव्या घालायचे. पण आज आहे ना, मी त्याला म्हणजे त्याच्यानंतर पण मी खूप वेळा बोललो ना, थोड्या शिव्या कमी मिळाल्या. अजून मिळाल्या असं अजून चांगला फोटो आपण मग दाखवायचो. कारण अजून चुका काढल्या असतात तर अजून सुधारलं असतं आमच्याकडे. पण त्याने म्हणजे केव्हा फोटोमधल्या ज्या चुका बारीक चुका ज्या शिकवल्या ना, आजही आहे ना त्या मला उपयोगी पडतात. त्यांनी खूप चित्रपट केले. जे.पी. दत्ता तुम्ही बॉर्डर वगैरे पिक्चर बघता ना, हे जे.पी. दत्ताचे खास फोटोग्राफर होते. टीनू आनंद बरोबर आहे, अमिताभ बच्चनच्या पण प्रिंट केल्या आणि देवानंदच्या पण केल्या, दिलीप कुमारच्या पण प्रिंट केल्या. त्यांच्यामुळे मी ग्रीन लाईनमध्ये उभा राहू शकतो. म्हणजे आज जो सुनील फोटोग्राफीमध्ये नाव लौकिक आहे तो ह्यांच्यामुळे. त्यांचं नाव अशोकभाई वरेवा. पण ह्यांच्यात आठवणी खूप आहेत. तर त्यावेळेला आहे ना, मी ह्यांच्या मिसेसला केव्हा भाभी म्हणालो नाही, भाभी मा म्हणायचो. आज त्या आल्या नाही, पण आजही गेलो तर तेवढंच प्रेम असते त्यांच्या घरी, तेवढंच आवडीने विचारपूस करतात. आता ते थोडंसं प्रॉब्लेम असल्यामुळे येऊ शकले नाही, पण त्यांचं माझ्यावर खूप प्रेम होतं. चावी घ्यायला घरी गेलो ना त्यांच्या दुकानाची, तर पहिला नाश्ता करके जा, आणि हे पूजा करत असायचे. हे काय म्हणायचे होते, अरे उसको जाने दो, 9 बज के ना दुकान खुलला आहे. नाही नाश्ता किया बिना जाने नाही तुम्ही. मग पहिला नाश्ता करायचा आणि नंतर मग दुकान खोलायला जायचं. मग ते भाभी मा बरोबर आमचं खूप रिलेशन. त्यांची मुलं लहान होती, आम्ही मारलं वगैरे त्या मुलांना, मी मारलेलंच होतं. पण यांनी मला केव्हा बोलले नाही क्या क्यों मारा मेरे बच्चों, हे मारा ना तुम्ही गलती किया होगा इसलिए मारा. म्हणजे एक घरच्यासारखं आमचं रिलेशन होतं. आणि आज जे पण झालं ना ते तुमच्यामुळे. एक 2 मिनिटं. आज ह्याच्या प्रोग्राम बघून मला पण असं वाटलं की आम्ही पण गोल्डन जुबली करायला पाहिजे. मी पण गोल्डन जुबली आजूबाजूला आहे. माझा 46 इयर्स झालं आहे. आता हे 25 इयर्स. काल रात्री यांनी फोन केला तर मला पण असं वाटलं की असं काहीतरी करायला पाहिजे. प्रोग्राम मला खूप आवडला आजच्या. कसं आला मला माहिती नाही. काल रात्री यांनी फोन केला, मी प्रिपेअर पण नव्हता, इकडे आला. पण ह्याच्याबद्दल एक सांगणार की हा फॉलो करतो. जेवढा आम्ही दुकानात काम करायचे यांना माहिती आहे, यांची मोठी बहीण
की त्यांच्या ते तुमच्या रक्षाबंधन आणि ते मेन प्रोग्राम तुमच्या कुठला जायचं दिवाळीला येतो ना भाऊबीज म्हणजे आमची दुकानात मेन बिझनेस मेन धंदा असायचा. आणि आम्ही संध्याकाळी सगळे तयार होऊन येऊन फोटो वगैरे काढायचे. म्हणजे आम्हाला आमची दुकान इम्पॉर्टंट घर इम्पॉर्टंट नाही. आणि हा माझ्याबरोबर तेवढंच काम करते. त्यावेळेला मला अजूनही आठवण आहे की हे येऊन एक दिवस दम दिला होता की घरात आम्ही सगळं वाट बघतो. पण जेवढी मेहनत आम्ही केली त्या टायमात तर त्याचा परिणाम हा त्याच्याकडे आहे. आणि आम्ही पण खूप काम केलं. जोपर्यंत तुमचा राईट टाईम बरोबर नसेल ना तोपर्यंत आपण काम करू शकत नाही. फोटोग्राफी एक अशी चीज आहे. आजची डेटला तर खूप ॲडव्हान्स झाला आहे. पण रिअली आय एम प्राऊड की ज्यावेळेला मी एक युनियन सारखा आमच्या फोटोग्राफर आहे सिलेस्टियल फोटोग्राफरचा युनियन असतो. आतापर्यंत नव्हतं, आता आमच्या आहे. त्यावेळेला मी सेक्रेटरी होतो आणि आम्ही लोकांसाठी बांधतो. पण ते सुद्धा बघून ह्या माणसाने त्याच्या स्वतःच्या नॉर्मलला स्टार्ट केला. दॅट डे आय एम व्हेरी प्राऊड की ह्यांनी जे लग्नाच्या फोटोग्राफरने जे युनियन बनवलं की आमच्या फोटोग्राफरला काय काय प्रॉब्लेम आहे आणि ते सॉल्व करायचे आहे. आणि म्हणजे मला खूप फॉलो करतो. आणि काल पण रात्री फोन केला मी नाही माझ्या पायाची खूप प्रॉब्लेम आहे, मला थोडी प्रॉब्लेम आहे पायाची तरी माझ्या आणि मला तो एवढा रिस्पेक्ट देतो आजची डेटला. ते खूप मोठं गोष्ट. थँक्यू अगेन. थँक्यू. चला चेहऱ्याबद्दल. आणि यानंतर मी लक्ष्मी कोरगावकर यांना विनंती करतो. माझी सून पण आणि मुलगी पण. सगळ्यांचं अभिनंदन. सगळे तुम्ही इकडे आलात त्याबद्दल. म्हणजे मला बोलायला एकदम हे होत आहे पण आता सगळ्यांनी बोलते तर माझं थोडंसं असं काही बोलायचं तरी बोलते. हे म्हणजे मोठे ते पण मी त्यांना सर बोलते कारण की माझी 12वी झाली आणि त्यानंतर मी यांच्या दुकानात कामाला लागली. आणि मग थोड्या दिवसांनी म्हणजे दुकान आतमध्ये बाहेर होतं आणि फोटोग्राफीचं आतमध्ये होतं. तर आता हे माझे मिस्टर नारायण कोरगावकर ते बाहेर असायचे आणि ते कसे कबड्डी प्लेयर होते. त्यांच्याने माझं ट्युनिंग चांगलं व्हायचं पण त्यांच्या माझ्यामध्ये खूप 11 वर्षाचा वगैरे फरक आहे. पण आज मी इथे आहे की या दोघांमुळे आहे. कारण की नारायणने मला प्रपोज वगैरे केला तर माझ्या घरातली म्हणजे खूप हे होतं की यांचं लग्न नाही होणार म्हणून. कारण की तो वयाने पण जास्त होता, शिक्षण पण त्याचं कमी होतं. मग हे माझ्या घरी आले आणि बोलले की ते आता या दोघांचं आहे तर आपण हे करूया म्हणून. आणि लग्न वगैरे झालं त्यानंतर खूप एकदम बालिश होती मी. वयाच्या कमी म्हणजे 20व्या वर्षी वगैरे लग्न झालं. पण मोठी वहिनी आणि ह्यांनी खूप मला सांभाळून घेतलं आणि खूप आमचं कुटुंब होतं तेव्हा जॉईंट फॅमिलीज होती. आणि माझी 2 जी मुलं झाली ती अक्षरशः मी त्यांचं काहीच केलं नाही. सगळं तर आमच्या वहिनीनेच केलेलं आहे. ओमच्या वेळेला पण माझी जेव्हा डिलेव्हरी व्हायची होती काही असेल तर ते सगळं वहिनी सगळं मॅनेज करायची. तर मला आज म्हणजे एवढं ते बसून पण भरून एवढं होतं की आज हे दोघं जण होते म्हणून मी या घरात आली. नाही तर नाही झाली असती कारण की वहिनीने वगैरे पण खूप सपोर्ट केला. आणि हे दोघं जण पण मेड फॉर ईच अदर आहे. काही असलं तरी मला खूप समजून घेतात आणि माझे काही प्रॉब्लेम असतील तर मी मोठ्या दिरांशी वगैरे बोलते तर ते पण मला समजून सांगतात. बस मला बरी भेटतोय त्यांना कारण तसं फॅमिली फंक्शन सुनीलचं मध्ये अटेंड कमी केलं. आम्ही जास्त भेटतो ते संस्थेच्या कामासाठी भेटतो. वाटलं तुम्हाला सर्वांना भेटून. आणि यानंतर मी प्रथमेशला बोलवतो. प्रथमेश खूप जुने मित्र आहेत. मी त्यांना 2 शब्द बोलण्याची विनंती करतो. आज मी प्रथमच बोलतो नाईकवर मी बोलत नाही. येतो ना आवाज येतो का? प्रथम मी सर्वांचे कोरगावकर कुटुंब सर्व उपस्थित सर्व कोरगाव कुटुंब आणि मित्रमंडळी सर्वांचं मी स्वागत करतो. आणि माझी वगैरे आजचे माझे मित्र 40 वर्षापूर्वीची आमची मैत्री आहे. आज स्मिता बरोबर त्यांची म्हणजे मिसेस हे आम्हाला चांगलं
ओळखीच्याच होत्या दोघे पण. मला सांगायचा मुद्दा की आमचा त्याचा चांगला सोहळा आमचा जो ॲनिव्हर्सरी जी आहे 25वी ती चांगल्या प्रकारे झाली आणि पुढची 50व्या वर्षी पण व्हावी अशी माझी पण इच्छा आहे की असे सगळे सर्व इथे उपस्थित राहावे आणि हा कार्यक्रम चांगल्या प्रकारे करावा. मला एवढं सांगायचं सुनीलबरोबर माझा मित्रच नाही तो एक ब्रदरसारखा आहे तो माझा. मी पण फोटोग्राफर आहे पण मी फोटो जास्ती काय करत नाही. माझं सगळं काम सुनीलबरोबर करतो आणि एवढं सुंदर करतो म्हणजे सांगायलाच नको की त्याने फोटो काढलेले बाबा की याची कंप्लेंट आहे असं कधीच होऊ शकत नाही. माझं आज पण 40वर कोणीही कंप्लेंट केली नाही की फोटो काढले ते खराब झाले काहीच एवढं सुंदर काम करतो आणि त्याने एवढे कष्ट केले की या फोटोग्राफीमध्ये की त्याने हातून पण तो तेच काम करतोय आणि भरपूर कष्ट करतोय. मी एवढं लोकांना स्वीकार आणि त्यांना आशीर्वाद देतो आजच्या शुभेच्छा आणि असंच पुढे हा संसार चांगला पुढे असंच चालू ठेवावं पण सुद्धा करावं हेच थँक्यू. छान टाळ्याच्या गजरात स्वागत करा आजच्या बंधुसाठी आम्ही बोलण्याचं. अशोक भाई निघतात आहेत. फोटोग्राफी ही गुरुमुखी विद्या आहे ऍक्च्युली बघायला गेलं तर. आता युट्यूब आणि असे बरेच माध्यम आले की ज्याच्यावरती फोटोग्राफी शिकता येते पण पूर्वी असं नव्हतं. फोटोग्राफी शिकण्यासाठी तुम्हाला गुरु लागायचा आणि ते खूप एक्सपेन्सिव्ह होतं. आज ज्या युनियनचे ते आज मेंबर आहेत ना आज तिथे त्या मेंबरशिपसाठी 1 लाख रुपये किंवा त्याच्यापेक्षा जास्त मला तर फी आहे. फक्त मराठीमध्ये कमी आहे पण हिंदीमध्ये फोटोग्राफी करायची असेल फिल्म लाईनमध्ये तर त्याचे 1 लाख रुपये चार्जेस आहेत म्हणजे मेंबरशिप. वर्गावर साहेबांच्या जसं ते युनियन लिडर आहे तसं मी महानगरपालिकेमध्ये काम करतो. उपाध्यक्ष आहे जॉर्ज फर्नांडिस युनियनचा. माझी आणि यांची ओळख माझ्या मिसेसपासून झाली कारण माझी मिसेस यांच्याच शेजारी राहत असल्यामुळे की माझी मिसेस नेहमीच या कुटुंबात या दोन्ही नवरा बायकोचं कौतुक मला नेहमीच सांगत असायची. पण तो ज्यावेळी माझी आणि यांची ओळख झाली तेव्हा खरोखरच असं कळलं की ही दोन्ही माणसं देव माणसं आहेत आणि गरिबीची जाण आणि परोपकार उपकार करण्याची यांच्याकडे जी जाणीव आहे ती अशी माणसं मी कुठेच बघितली. आणि खरं आणखी एक मला त्यांच्याबद्दल एक उणीव भासली की माझ्या मिसेसचं ऑपरेशन ह्या गेल्या गणपतीच्या नंतर झालं. हर्नियाचं ऑपरेशन झालं. बेबीमध्ये हर्निया झाला. डॉक्टरने बेबीच काढून टाकलं. अजूनपर्यंत जखमच तिथे म्हणजे टाकाच टिकत नव्हता एवढं त्याच्यातून पाणी यायचं. 2-3 वेळा वॅट मशीन लावली पाणी खेचण्यासाठी. ते लावून पण पाणी खेचेना आणि सगळे टाके तुटून जायचे. मलाही टेन्शन आलं होतं की जगेल की नाही नेमकं काय होते. परंतु डॉक्टर पण नायर हॉस्पिटलला ऑपरेशन झालं. डॉक्टर पण वैतागले होते की इथं रोजचं ड्रेसिंग करून मी एल्फिस्टनवरून रोज 2 टाइम टॅक्सीने घेऊन जायचो. आणि नंतर डॉक्टर म्हणाले की तुम्ही प्रायव्हेटमध्ये कोणतरी नर्स बघा आणि त्यांच्याकडून तुम्ही ड्रेसिंग वगैरे करून घ्या. आता खरं सांगायचं म्हणजे बाहेरच्या प्रायव्हेटमध्ये जर ड्रेसिंग घरी नर्स बोलवून केलं तर तोही खर्च परवडणारा नव्हता. पण नाही मिळाला त्याला तोही मला करायचाच होता. परंतु माझ्या मिसेसने त्यांना सांगितलं की अशी माझी परिस्थिती आहे आणि प्रायव्हेट सांगितलं. त्यांनी एवढ्या मोठ्या मनाने सांगितलं माझ्याकडे जर तुला यायचं असेल ड्रेसिंगला तर मला 1,000 रुपये द्यायचा नाही. मग 6 महिने मला वर्षभर तुझी ड्रेसिंग करावी लागली तर 1 रुपया द्यायचा नाही. आणि ते 1 रुपया तुला द्यायचा असेल तर माझ्या दारावर येऊन पण नको. हे केवढं मोठं मन आहे. आज पण 1 रुपया नाही. आणि त्यांनी खरोखरच ज्या ज्या पद्धतीने माझ्यासाठी जे काही योगदान दिलेलं आहे मी आयुष्यात नाही भविष्यात दुसऱ्या जन्मात पण आपण त्यांचे उपकार विसरू शकत नाही. लागणारं साहित्य काय असेल नाही मी माझ्याकडून आणून देते. मी तिकडची काय किंमत असेल काय असेल ते द्या. पैसे द्यायचे नाही. इतकं माझ्यावर त्या माणसाचे उपकार आहे आणि खरंच आहे. आणि उपकार गरिबीतून ज्यांनी दिवस काढलेले आहेत त्यांनाच गरिबीची जाण असते हे मात्र नक्की. आणि नेहमीच त्या हसतमुखी सदासुखी
जो नेहमी हसतमुखाने तो सदा सुखी त्याच्या पाठीमागे काही त्याला हे वाचत नाही, अशी परिस्थिती त्या कुटुंबाची आहे. आणि त्यांनी खरोखरच की आता असा सोहळा म्हणजे लग्नाचा वाढदिवस मी माझ्या आयुष्यात पहिला बघितलाय. आता तुम्ही किती लोकांनी बघितला माहिती नाही, पण मी माझ्या आयुष्यात असं, आणि कमीत कमी 15 दिवस ह्यांनी मला 4 वेळा तरी फोन केले. आताही माझी गावची मीटिंग होती, काही करा भाऊजी पण तुम्ही 5च्या अगोदर तिथे हजर पाहिजे, मला तुम्ही मंगलाष्टका माझ्या वाढदिवसाची बोलायच्याच. आणि म्हणून म्हणजे आताही फोन होता, तुम्ही कुठे आहात सांगा, कुठे आहात सांगा. आले मी ताबडतोब तिकडे हजर झालो. म्हणजे इतकं त्यांनी खरोखरच की माया लावणारं जे खरोखर म्हणजे कोणी असो, परका असो, नात्यातला असो, त्यांना माया कशी लावायची, माणसाला कसं जोपासायचं ते खरंच कोणी शिकायचं असेल तर यांच्याकडून. कारण आम्ही पण गरिबीतून दिवस काढले. आता इथे किती लोकांना माहिती नाही, आता माझ्यापैकी खूप वयस्कर आहे. पूर्वी गिरटी होत्या, चक्क्या नव्हत्या. त्या गिरटीवर भात भरडलेला मी माणूस आहे, कडू कोंड्याची भाकरी खाल्लेला माणूस आहे. सकाळी पायाखाली दिसत नसताना शेण जमा करून शेणी थापल्यात, लोकांना विकल्यात, त्यातून शाळा शिकवल्या. म्हणजे इतकी गरीब परिस्थिती असताना एक म्हण आहे की शेणातला किडा शेणात राहत नाही. तसं की गरिबीतून जो वरती आलाय तो हजारो लोकांची सेवा करणार, हजारो लोकांना न्याय देणार. आणि माणुसकी जी ही तो कधी भविष्यात जरी बिल्डिंग भरून त्याला पैसा मिळाला ना तरी पूर्वीचे दिवस परिस्थिती कोणी विसरत नाही, ती माणसाने विसरू पण नाही. आणि ती परिस्थिती आज खरोखरच ह्या दोन्ही व्यक्तींकडून शिकण्यासारखं आहे. आणि भविष्यात आतापर्यंत माझ्यावर जे त्यांनी उपकार केलेले आहेत ते खरोखर मी विसरू शकत नाही. आणि अशीच लोकांची सेवा करण्यासाठी त्यांना परमेश्वर उदंड आयुष्य त्यांना देऊन हीच ईश्वरची प्रार्थना करतो. आणि मी इथे सांगतो जय हिंद जय महाराज. धन्यवाद. आपण आता केक कटिंग करतोय. तुम्ही राहू दे, त्यांना तिकट नाही तुम्ही थांबा. बरोबर संसार करते. कॅमेरा वापरतो ना, निकॉन कॅमेरा फर्स्ट क्लास, स्मिता माझी 1 क्लास. त्यावेळेला घेतलेलं 25 वर्षापूर्वी घेतलेलं नाव आहे ना, ते सांगतो. दोन्ही पाहत राहायचं, स्वप्नातही चोरून यायचं. आता मात्र स्मिता राजरोज भेटायचं. हे त्यावेळेला क्या बात आहे. समोरून काढ.
सत्यवान जिंठे, दीपक केसाजी, राजा कांदळगावकर, जितेंद्र नाईक, नारायण कदम, हॅलो, युनायटेड फोटोग्राफर फाउंडेशनचे कमिटी मेंबर माझा ओळख आहेत आम्हाला. आणि हा माझा म्हणजे आज जे करतात ना हे तिघा चौघांनी ठरवलं आहे. मी छोट्या वेगळ्या तऱ्हेने घरच्या घरी करणार होतो. नहीं हॉली लेंगे ये तो बड़ा भी कूद गया था. बोला गया घोड़े से वाला बारात निकालेंगे. अभी उम्र नहीं रही घोड़े पे बैठने से. तो ये इनका ये कि ये करेंगे. दक्षिणा कुठे आहे? असंच प्रेम राहू द्या. चुरीला झाड काढली इथे जमलेल्या सगळ्यांना माझा प्रथम नमस्कार. भाऊजी आणि स्मिता तुम्हा दोघांना लग्नाच्या 25व्या वाढदिवसाच्या स्वामीमय शुभेच्छा. तुमचा संसार असाच अजून वाढत जावो आणि असाच 50वा बर्थडेचा पण तुम्ही आमंत्रण देऊन आम्ही त्या बर्थडे सेलिब्रेशनला परत येऊ ही स्वामींसाठी प्रार्थना. सगळेच बोलले, मलाही बोलायची इच्छा होती कारण स्मिता आणि मी आम्ही दोघीही 2004 मध्ये सायन हॉस्पिटलमध्ये भेटलो आणि म्हणजे तेव्हापासूनची आमची मैत्री. पण असं वाटतं की आम्ही जन्मोजन्मीच्या मैत्रिणी आहोत. स्मिताबद्दल सांगेन तेवढं कमीच आहे कारण खरंच तिचा स्वभाव सगळ्यांनी सांगितलं तिच्याबद्दल आणि ते 100% खरं आहे. म्हणजे ती माझ्या घरी म्हणजे माझ्या माहेरी म्हणा माझ्या सासरी म्हणा सगळ्यांच्याच म्हणजे स्मिता ओळखीची. मी तरी नसेल तिच्या घरी एवढी ओळखीची पण माझ्या घरी स्मिताला कोण ओळखत नाही असं अजिबात नाही. आणि सगळ्यात म्हणजे स्मिता म्हणा गीता म्हणा. मला एक आज आवर्जून किस्सा सांगावासा वाटतो. माझ्या आईला डायलिसिस होतं आणि आई माझी आजारी पडली. आता माझी आई ह्या जगात नाही आहे पण आई तिचं खूप कौतुक करायची. काय झालं आईला लालबागचा राजा तिथे डायलिसिस सेंटरला आईला डायलिसिस चालू होतं आणि आईला 2-3 दिवस ताप होता पण आईची वेळ कोणालाच मिळत नव्हती. तर स्मिता ही एक अशी आहे की तिने पिडियाट्रिक फेल्फ्लो आईला लावायची आणि आईने त्याच्यातून जायचं. तर असं म्हणजे एवढं सगळ्यांनी मगाशी सांगितलं की सगळ्यांसाठी ती धावून यायची. तर खरंच ती म्हणजे सगळ्या बाजूनी परिपूर्ण अशी मुलगी आहे. तर आणि भाऊजी सुद्धा आणि आमच्या कामावर पण आमच्या दोघींची मैत्री अशी खास आहे आणि आम्हाला म्हणजे अशी सगळेजण सखी म्हणूनच म्हणतात. तर अशा माझ्या मैत्रिणीला आणि माझ्या लाडक्या भाऊजींना वन्स अगेन लग्नाच्या 25व्या वाढदिवसाच्या मनापासून शुभेच्छा. थँक्यू. माहिती नसेल तर सांगतो मी माझ्या बायकोचं लवत आहे. म्हणजे मी नेहमी म्हणतो माझ्या बायकोवर लाईन मारतोस तू. कारण नेहमी केव्हाही ना काही झालं ना तर रश्मी असं तिला रश्मी म्हणजे माझ्यापेक्षा जास्त रश्मीचं नाव असं. त्यामुळे आपण फोटो काढून घेऊ. कसम से क्या फरमाया
एहसान तेरा होगा मुझ पर, चाहता है वो कहने दो मुझे, तुमसे मोहब्बत हो गई है मुझे, पलकों की छाँव में रहने दो, एहसान तेरा होगा मुझ पर। चाहे बना दो चाहे मिटा दो, चाहे बना दो चाहे मिटा दो, मर भी गए तो देंगे दुआएं, मर भी गए तो देंगे दुआएं, आंसू का हमारे गम न करो ये बहते बहने दो मुझे, तुमसे मोहब्बत हो गई है, पलकों की छाँव में रहने दो, एहसान तेरा होगा मुझ पर। थैंक यू। हे प्रभातील कोपऱ्यांचा फोन आला, तो बोलले हो एक छोटा कलवा माझ्या टॉमॅटो कलर होता, खूप आवडला होता. तर यांच्या घरचं आपल्याकडे मराठी लोकांमध्ये एक पद्धत असते की मामाची साडी नेसून जायचं. मग ही साडी आवडली आहे ना तू घे. नाही आई म्हणजे मालवणीमध्ये म्हणतात ना आई जाऊन देणार हे देणार. मिळलं मी घेऊन देतो तू घे. तर तरी पण ही घेत नव्हती. मिळलं ठीक आहे. मी काय दुकानदाराला भारत क्षेत्राला सांगितलं हे भारत पॅक करतो म्हणजे देतो. मग घरी नेऊन दिली. घरी नेऊन दिल्यानंतर ती बोलते मी नाही घेतलं हे भाऊजीने घेतलंय. मी आई जाऊन देत होती. तुला कळत नाही मामाची साडी नेसून जायची असतं. मी म्हटलं मामाची साडी नेसून ती माळीला असते ना. आता भाऊजीची साडी नेसून हे घरातून जाईल. बोललं भाऊजीने दिलेलीच साडी नेसणार आणि तीच नेसून ती गेली होती. तिच्या पोटामध्ये
पण तीच आहे. तर आमचं असं बहीण भावाचं नातं म्हणजे मला एक दुसरी घराच्या बाहेर माझी मेवणी नाही, माझी बहीण म्हणूनच भेटली. लहान आहे मी तिला लहान बहीण म्हणूनच तिच्यावर प्रेम केलं. त्यामुळे आणि नेहमी आम्ही मस्ती करायचो आणि हिने खूप मस्करी केलेली आहे. म्हणजे रोडला येणं राहायचंय. माझी बायको लोअर परेलला गबरे म्हणून होते, त्यांना भेटली ती माझी बायको भेटली आणि ते पिल्या रोडला गेल्यावर ही भेटली ड्रेसवर. तो मला येऊन सांगतो तुझी बायको पटापट कपडे बदलते आणि ही एवढी भेटल्यानंतर म्हणते ना हा ते बोलले ना अहो स्मिता म्हणजे तुम्ही नाही इथेच आले होते, आता त्यांनी मला इथे सोडलं आणि बोलले म्हणजे ही खूप जणांना अशी फिरकी घ्यायची आणि तिची ती सवय आहे फिरकी घ्यायची. मैत्री राहू दे अशी मैत्री तुटायची नाही. बरं वाटलं गाणं आहे ना तो मदत करून पाहिजे होता माझ्या मध्ये. मी अहमदाबाद कसा आलो मला माहिती आहे ना तू बोललेला मी बोलतो तेरे जैसा यार कहायसा याराना याद करेगी दुनिया तेरा मेरा अफसाना मेरे दिल की ये दुआ है कभी दूर तू न जाए तेरे बिना बिना वो दिन कभी ना आए तेरे जैसा यार कहा ऐसा याराना. थँक्यू.